Welcome back to all of you. In today's session, we are going to see one real-time scenario for fixed script. Okay, what is fixed script? In previous lecture, we have saw what is fixed script. Fixed script is a one kind of concept in ServiceNow, which is associated with the server-side scripts, which is used to make one-time changes to data or configuration. Okay, and similarly, the scripts are executed manually and are typically used for data corrections, bulk updates, and system fix. Okay, so in today's session, we are going to see one scenario. आपण आपल्या लास्ट सिनेरिओमध्ये जेव्हा लास्ट सेशनमध्ये आपण एक सिनेरिओ बघितला होता त्याच्यामध्ये आपण क्वेरी ऍड क्वेरी नावाचा आपण एक त्या ठिकाणी मेथड पाहिलं होतं. त्या मेथडमध्ये आपण फिल्टर आउट कसे करतो. फॉर एक्झाम्पल कॅटेगरी इज सॉफ्टवेअर, तर ही एक त्याच्यामध्ये आपण क्वेरी पाहिली होती. याच्यामध्ये आपण मल्टिपल क्वेरीज ऍड करू शकतो विथ द हेल्प ऑफ ऍड इनकोडेड क्वेरी. ओके, सो त्यासाठी सर्वात पहिले आपण आपल्या सर्व्हिस नाव इन्स्टन्सवर येऊ. त्यामध्ये सगळ्यात पहिले मी इन्सिडेंट वर येतो. इन्सिडेंटवर आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता. ओके, सो इन्सिडेंटवर जेव्हा मी फिल्टर एखादा अप्लाय करणार, माझी रिक्वायरमेंट काय आहे की प्रिंट द लिस्ट ऑफ ऑल इन्सिडेंट हुज कॅटेगरी इज सॉफ्टवेअर, हार्डवेअर अँड डेटाबेस, अशी रिक्वायरमेंट आहे. तर त्यासाठी मी इथे फिल्टर अप्लाय करणार. फर्स्ट ऑफ ऑल सिलेक्ट द कॅटेगरी इज सॉफ्टवेअर or category is hardware or category is database. ओके, आणि या क्वेरीला मी रन करणार आहे ठिकाणी. ओके, सो हे फिल्टर रन केल्यानंतर मला 25 रिझल्ट माझ्या जवळ आले. 25 रेकॉर्ड्स माझ्याकडे इन्सिडेंट्सचे त्या ठिकाणी आले, ज्यांची कॅटेगरी काय आहे, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि डेटाबेस. ओके, सो आपण या ठिकाणी विथ द हेल्प ऑफ दिस फिल्टर आपण ही एक या ठिकाणी फिल्टरची एक क्वेरी लिहिली आणि आपल्याला हे सगळे इथे फिल्टर आउट होऊन आले. जेव्हा आपण याला फिक्स स्क्रिप्टमध्ये जर आपल्याला दाखवायचं आहे आणि याच्यावर काहीतरी ऍक्शन परफॉर्म करायची आहे, मला फॉर एक्झाम्पल प्रिंट करायचं आहे, तर आपल्या सिनेरिओनुसार आपल्याला हे सगळे जे इन्सिडेंट आहे ज्याची कॅटेगरी सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि डेटाबेस आहे, हे आपल्याला प्रिंट करायचं आहे फिक्स स्क्रिप्टमध्ये. तर हे आपण कसं करू? सगळ्यात पहिले इथे फिक्स स्क्रिप्ट अंडर सिस्टम डेफिनेशन फिक्स स्क्रिप्ट मी ओपन करतो. इथे एक टेस्ट नावाची मी बनवून ठेवली आहे, टेस्ट फिक्स स्क्रिप्ट. ओके, सो इथे आपण या स्क्रिप्ट बॉक्समध्ये आपली स्क्रिप्ट लिहू. याला मी मोठं करतो आणि आपण आपला स्क्रिप्ट लिहायला स्टार्ट करू. ओके, सो सर्वात पहिली स्टेप आपली काय होती? द व्हेरी फर्स्ट स्टेप इज विथ द हेल्प ऑफ न्यू ग्लाइड रेकॉर्ड एक ऑब्जेक्ट आपण बनवू. त्याच्यामध्ये आपण ग्लाइड रेकॉर्डनी आपण तो इन्सिडेंट त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. ग्लाइड रेकॉर्डनी आपण तो रेकॉर्ड्स, जेवढे रेकॉर्ड्स आहेत ते रेकॉर्ड आपण ऍक्सेस करू शकतो. त्याच्यामधला स्पेसिफिक इन्सिडेंट आपल्याला ऍक्सेस करायचा आहे. तो कसं करणार? सगळ्यात पहिले मी एक व्हेरिएबल मध्ये हा स्टोअर करतो पार्ट. लेट्स से व्हेरिएबल कंटेनर कंटेनर ठीक आहे, इज इक्वल टू व्हेरिएबल कंटेनर इज इक्वल टू न्यू कीवर्ड द्यावं लागेल आपल्याला. त्याला ऑब्जेक्ट, एक ऑब्जेक्ट त्याला फॉर्म करायचा आपल्याला. ठीक आहे, तर त्यासाठी न्यू कीवर्ड आपल्याला द्यावं लागेल. नंतर ग्लाइड रेकॉर्ड या ग्लाइड रेकॉर्ड मध्ये स्पेसिफिक इन्सिडेंटला आपल्याला ऍक्सेस करायचं आहे. ठीक आहे, दिस इज द फर्स्ट स्टेप. आता फिक्स स्क्रिप्ट मध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही जिथे जिथे जेव्हा जेव्हा तुम्ही याच्यावर काम करसाल, हे सगळं कॉमन राहील. ओके, हे जे लाईन्स आहेत हे फर्स्ट तीन लाईन्स आपल्यासाठी कॉमन राहतील. ओके, सेकंड लाईन काय आहे? सेकंड मध्ये आता लास्ट याच्यामध्ये आपण लास्ट सिनेरिओ मध्ये आपण काय पाहिलं होतं, स्पेसिफिक आपल्याला एक कॅटेगरी सिलेक्ट करायची होती जी की सॉफ्टवेअर होती. तर आपण ऑब्जेक्ट डॉट ऍड क्वेरीचा त्या ठिकाणी उपयोग केला होता. पण इथे आपण जे क्वेरी कंडिशन आहे ती आपण ऍड इनकोडेड क्वेरी याचा यूज करू. तर इथे कंटेनर डॉट ऍड इनकोडेड क्वेरी, ऍड इनकोडेड क्वेरी हे काय करणार? ऍड अँड इनकोडेड क्वेरी टू द अदर क्वेरीज दॅट मे हॅव बीन सेट.
ठीक आहे. आणि हे क्वेरी आपण कुठून आणू शकू? हे क्वेरी आपण इथे हे जे काही आपण या ठिकाणी हा फिल्टर तयार केलेला आहे याला मी राईट क्लिक करणार आणि इथे कॉपी क्वेरी करणार. हा कॉपी क्वेरी केल्यानंतर या क्वेरीला मी स्पेसिफिक या ऍड एन्कोडेड क्वेरीमध्ये पेस्ट करतो. ठीक आहे. तर असा काहीतरी एक आपल्याला क्वेरी कंडिशन आपल्याला बनवून मिळते, जे आपल्याला फिल्टर करून देईल. ज्याची कॅटेगरी सॉफ्टवेअर आहे, हार्डवेअर आणि डेटाबेस आहे. ओके. या क्वेरीमध्ये क्लिअर मेन्शन आहे याची कॅटेगरी सॉफ्टवेअर आहे और हार्डवेअर आहे और डेटाबेस आहे. ओके. नंतर लास्ट स्टेप त्याच्यामध्ये आपण हे क्वेरी रिट्राईव्ह झाली पाहिजे, म्हणून म्हणजे हे क्वेरी आपल्यासाठी सेव्ह झाली पाहिजे. त्यासाठी आपण कंटेनर डॉट क्वेरी याने काय होणार, रन्स द क्वेरी अगेन्स्ट द टेबल बेस्ड ऑन द स्पेसिफाईड फिल्टर यूज बाय ऍड एन्कोडेड क्वेरी. ठीक आहे. हे आपण या ठिकाणी या विथ द हेल्प ऑफ दिस क्वेरी मेथड आपण याने रिट्राईव्ह करू शकतो आणि हे क्वेरी रन करणार. आता सेम आपल्याला जेवढे काही रेकॉर्ड्स मिळाले असतील, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 25 रेकॉर्ड्स आपल्याला मिळाले आहेत. आपल्याला सध्या माहिती नाही आहे, आपण स्क्रिप्ट लिहित आहोत. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल आयटमवर जाऊन आयटरेट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी लूपिंग यूज करावं लागेल, लूपचा यूज करावं लागेल. तर वाईल लूप, सेम आपण वाईल लूपचा यूज करू. या वाईल लूपच्या आतमध्ये कंटेनर काय आहे? हा ऑब्जेक्ट आहे ज्याच्या आतमध्ये पूर्ण इन्सिडेंट नावाच्या रेकॉर्ड्स आपल्याकडे प्रेझेंट आहे. आणि या कंटेनर डॉट ऍड एन्कोडेड क्वेरी आणि डॉट क्वेरी ज्याच्यामध्ये ही क्वेरी पूर्ण रन झाली. आता या या स्पेसिफिक कंटेनरमध्ये सगळ्या गोष्टी सेव्ह आहेत. डॉट इथे आता मी क्वेरी रन केल्यानंतर मला नेक्स्ट करावं लागेल. नेक्स्ट केल्यानंतर काय होईल, या स्पेसिफिक कंडिशनमध्ये म्हणजे स्पेसिफिक जितक्या काही तिथे आपल्याकडे इन्सिडेंट्स ची लिस्ट आलेली आहे, प्रत्येक याच्यावर आपण यांनी आयट्रेट करू शकू. त्यासाठी आपण नेक्स्ट नेक्स्ट या ठिकाणी नेक्स्ट नावाचा आपण त्या ठिकाणी यूज करू. हा काय करणार, मूव्ह करणार. नेक्स्ट नेवाचा हा मेथड काय करणार, मूव्ह करणार. प्रत्येक रेकॉर्डवर जाऊन लूप करणार आणि आपल्यासाठी तो ऍक्सेस करून देणार आणि थांबून जाणार स्पेसिफिकली जिथपर्यंत ते रेकॉर्ड मॅच होत नाहीये. जिथे रेकॉर्ड मॅच झाला तिथे स्टॉप होऊन जाणार. ओके. सो इट इज बेसिकली अ लूप थ्रू इच रेकॉर्ड दॅट मॅचेस द क्वेरी. ओके. देन याच्या आतमध्ये सिम्पली आपण आपल्या GS ग्लाइड सिस्टीम डॉट प्रिंटचा यूज करून आपण प्रिंट करू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये प्रिंट करण्यासाठी मी लाईन लिहितो की these आर इन्सिडेंट these आर इन्सिडेंट नंबर आपल्याला घ्यायचे आहेत. नंबर्स विथ कॅटेगरी. काय काय कॅटेगरी आहे? कॅटेगरी आहे, मी याला एका ब्रॅकेटमध्ये देतो, कॅटेगरी सॉफ्टवेअर. ठीक आहे. याचे शॉर्टकट्स लिहितो म्हणजे जे प्रिंटमध्ये आपल्याला थोडं व्यवस्थितरित्या दिसणार. सॉफ्टवेअरचा S, त्यानंतर हार्डवेअरचा H अँड तर डेटाबेस. ज्याची कॅटेगरी डेटाबेस आहे, सॉफ्टवेअर आहे आणि हार्डवेअर आहे. ठीक आहे. एक स्पेस देतो आणि याला कॉन्कॅटिनेट करतो. याच्यामध्ये आपण स्पेस पण देऊ शकतो, आणखी कॉन्कॅटिनेशनचा असेल. देन कंटेनर डॉट नंबर. हा नंबर काय, बॅकएंड नेम, जो इन्सिडेंटचा जो काही इन्सिडेंट नंबर असतो त्याचा हा बॅकएंड नेम आहे. ओके. आणि याला आपण या ठिकाणी जर सेव्ह केल्यानंतर रन फिक्स स्क्रिप्ट. ठीक आहे. आणि प्रोसीड. सो आपल्याला इथे हे पूर्ण रेकॉर्ड्स आलेले आहेत ज्याचे कॅटेगरी आहे सॉफ्टवेअर, हार्डवेअर अँड डेटाबेस. ओके. सो 26, 30, 34, 38, 6, 1, 4, 5, 15 जर तुम्ही पाहू शकता. हे 25 इथे या ठिकाणी आपल्याला याला जर मी ओपन केलं मोठ्या ह्याच्यात तर 25 रेकॉर्ड्स आहेत. तर 601, 05, 02, 04, ठीक आहे, 10, 06, 30, 26, 38. तर अशा प्रकारचे आउटपुट आपल्याला मिळालं विथ द हेल्प ऑफ दिस स्क्रिप्ट. ओके. सो दिस इज अबाउट द ऍड एन्कोडेड क्वेरी.